नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता तुमचे मातोश्री मसाल्यामध्ये अगदी मनापासून स्वागत करते आहे। आजपर्यंत आपण चॅनल चालू केल्यापासून मी फक्त रेसिपीचेच ब्लॉग टाकले होते। आजपासून मी बाहेरचे पण ब्लॉग सुरू करते आहे। नाशिकमधले जेवढे पर्यटन स्थळ असतील, देवस्थान असतील, आणखीन काही विशेष गोष्टी असतील तर त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। चला तर मग आज आपण त्यापैकी एक खंडोबाच्या टेकडीवर जात आहोत। आता आपण खंडोबाच्या टेकडीला पोहोचलेलो आहोत। मी इथं काही शूट केलं नाही, कारण खंडोबाची टेकडी ही आर्मी एरियामध्ये असल्यामुळे तिथलं शूट घेता नाही आलं। त्यामुळे चला खंडोबाच्या टेकडीला जाताना दोन रस्ते आहेत, एक पायरी रस्ता आहे आणि एक अशी पायवाट आहे। आणि इथे खूप छान हिरवीगार झाडं असतात, पण आता उन्हाळ्यामुळे इथल्या झाडांची पालवी नाही आहे। जर हिवाळ्यात जर आपण आलो तर खूप छान वाटतं। अर्धी टेकडी चढून आल्यावर आता इथे पायऱ्या पण बनवलेल्या आहेत आणि त्या साईडला पूर्ण पायऱ्या आहेत, तिथून आपण येऊ शकतो, इकडनं पण येऊ शकतो। आपण टेकडीवर आता पोचलो आहे आणि टेकडीवरून ह्या टेकडीला आजूबाजूने सर्व झाडांनी वेढलेले हे सर्व आर्मी एरिया आहे। इथून तिथून आपण तो शूट करू शकत नाही म्हणून मी, नाही तर इंग्रजकालीन वसाहती पण आहेत आणि आर्मीच्या वसाहती पण आहे, पण मी त्या तुम्हाला दाखवू शकले नाही। टेकडीवर आल्यावर खूप छान वाटतं आणि खंडोबा महाराज, म्हाळसा आणि गाणे मातेचं मंदिर बघून आपल्याला खूप छान वाटतं। तुम्ही पण जर नाशिकमध्ये आलात कधी टेकडीवर नक्की या आणि येताना वेळ काढून या, म्हणजे इथे आपण दिवसभर पण घालवू शकतो। खूप छान छान पॉईंट्स आहे। मंदिराच्या पाठीमागे पण एक सनसेट पॉईंट पण आहे, तो आता मी तुम्हाला दाखवते। मंदिराच्या पाठीमागच्या साईडला इथे साईबाबांचं मंदिर आहे आणि तिथूनच पाठीमागे एक रस्ता सनसेट पॉईंटकडे जातो। आपण आता तिथे जाऊ। आम्ही सनसेट पॉईंटला पोचलो, पण आज आभाळ असल्यामुळे सन काही दिसलाच नाही आणि सनसेटही दिसला नाही। परत आपण कधीतरी जाऊ, तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेल। आता आपण जाताना पायरी मार्गाने जातो आहे। हे मंदिर जवळपास 500 वर्ष जुनं मंदिर आहे। इथे लहान मुलांना खेळण्यासाठी खूप छान खेळणे आहेत, मोठ्या माणसांसाठी पण गार्डन आहे। त्यामुळे तुम्ही जर कधी आला इकडे तर नक्की खंडोबा टेकडीला भेट द्या। नाशिकमधल्या नवनवीन गोष्टी बघायच्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।